ती या ठिकाणी मात्र दिली जात आहेत. जसं मामाने उल्लेख केला की क्रिकेटचा खेळ बिघडवणारा खेळ नाही, क्रिकेटचा खेळ पुढे घेऊन जाणारा खेळ आहे. कारण आजचा जो तरुण आहे ना तो एका वेगळ्या दिशेने भरकटलेला होता, पण त्याला असे काही खेळ आहेत ना की जे मैदानावरती घेऊन आलेले आहेत. चर्चा त्या गोष्टीची आपण नक्कीच करणार आहोत. पहिला बॉल त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगलनं सुरुवात झाला आहे. जाणता राजा खर्डी वाघोबा ग्रुप जांभूलपाडामध्ये मॅच रंगत आहेत. हलकासा बदलाव कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मंथन सरांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. आज या मंचावर सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक आमच्या महायुतीच्या चारी चला सिक्सर लागला आहे. नक्कीच मी जे बोलणार आहे ते सगळ्यांना आवडेल. आम्ही चारी उमेदवारांच्या वतीने सर्वांना प्रॉमिस करतोय की जर आम्ही चारी उमेदवार पॅनल BJPचा पॅनल जर आला तर माझ्या टुर्नामेंटचं बक्षीस जे आहे ते वाढलेलं असणारच. पण सगळ्यात मोठा विषय की माझ्या ज्या टुर्नामेंटमध्ये जी एंट्री फी असते चंदनसार गट आणि दोन्ही वैतरणा गट ग्रामीणचे त्यांना 5 वर्षासाठी किती वर्षासाठी आहे 5 वर्षासाठी फक्त आणि फक्त 1000 रुपये एंट्री फी असणार आहे. हे सगळ्या माझ्या क्रिकेट प्रेमियांसाठी आहेत. जे माझे क्रिकेट बांधव आहेत मित्र आहेत त्यांच्यासाठी ही माझी ऑफर असणार आहे. आणि विजय मामा दिलेला शब्द कधी तोडत नाही. आजपर्यंत आपली टुर्नामेंट एवढी मोठी झालेली आहे ते तुमच्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रयत्नाने आणि असाच आशीर्वाद तुमचा आमचा चारही उमेदवारांवर राहिला पाहिजे. धन्यवाद. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकार. थँक्यू विजय मामांचा आपण मनोगत ऐकलात आणि आता चेहऱ्यावर प्रत्येकाचा स्माईल पण आलाय. चंदनसार पासून वैतरणाचे बाबा आता सर्वांमध्ये चर्चा सुरू झालंय. त्यामुळे त्याही गोष्टीकडे आता प्रत्येकाचं लक्ष लागलं की महायुतीचे उमेदवार आहेत ते जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं जसं मामाने उल्लेख केला की 5 वर्ष जी एंट्री फी आहे ती फक्त 1000च्या प्रतीनं तुम्हाला दिली जाणार आहेत आणि बाकीचा सर्व काही खर्च जो आहे तो अगदी माफ होणार आहेत. त्यानंतर प्रवीण पाटील साहेब आहेत. या षटकानंतर आपण त्यांच्या दिशेने वळणार आहोत. त्यांचेही मनोगत आहेत ते मनोगत आपण या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत. 4 बॉलचा खेळ संपला आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विकुल पाटील ज्याला मी थंडा कूल म्हणतो तो विकुल मैदानाच्या मध्ये आज याच खेळाडूने या मैदानावरती 70 धावेची इनिंग साकारली होती. 17 बॉलमध्ये 70 धावा बनवणारा खेळाडू विकुल गोलंदाजीवरती. परंतु समोर आपण पाहिलं तर बॅटर तयार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न हो बॉल बचावल्यात. आता काही जणांनी टाळ्यांचा आवाज केलाय. काही जणांचे 2 हात डोक्यावरती गेल्यात. कारण जाणता राजा खर्डी संघ मंडळाचा संघ आहे. डीपला त्या ठिकाणी पाहत होता आपण फेकी केली होती. पहा फेकी केली थोडी दूर झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाठीमागे विकेट किपर होते त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु जोपर्यंत फेकी केलं तोपर्यंत डॉट बॉल आलात. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. रमेश पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत दीप पाटील. वा वडील अगदी आमच्या व्यासपीठावरती बसल्यात. मुलगा मैदानाच्या मध्ये खेळतोय यापेक्षा जास्त मोठी गोष्ट काय आहे. फटका खेळलाय पाठीमागे खेळलाय. 2 धावा मिळवून देणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 11. लकीला विनंती लकी आपण एक पारितोषिक घेण्यासाठी यायचं. तुमचं 400 रुपयाचं पारितोषिक जमा आहे त्यामुळे लकीला विनंती लकी आपण या. मी आदरणीय प्रवीण पाटील साहेब यांना विनंती करतोय. प्रवीण पाटील साहेब या स्पर्धेविषयी आपलं थोडक्यात मनोगत. हॅलो. प्रथम कोसमाई आई शरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या क्रिकेट रसिकांना अशाच नवीन विजय मामासारख्या महायुतीचे उमेदवार यांना आमंत्रण देऊन बोलवा आणि नवीन स्कीम तुमच्या आयोजकांनी तुमच्या स्पर्धेसाठी मागून घ्या. ही स्पर्धा वाढली पाहिजे. क्रिकेट रसिकांनी याला भरभरून साथ दिला पाहिजे. कारण आज विजय मामा सांगतात तसं का मोबाईलचं युग आहे. अपडेट आहे. प्रत्येक याच्यामध्ये नवीन काहीतरी अपडेट येत असतं आणि प्रत्येक घरून घरी लहान मुलगा
ते वयस्कर याच्यापासून सगळ्यांना आज नातीगोती पण कोणाला काय पडलेलं नाही मिळत. सगळे मोबाईलवर सगळे लागलेले असतात सकाळ संध्याकाळ रात्र 11-12 वाजल्यापर्यंत. तर ॲक्च्युली मोबाईल आहे हा तुमची जेवढी गरज असेल तेवढीच तुम्ही पाहिला पाहिजे. तुम्ही जगामध्ये काय चालले ह्या जगाचा समाचार तुम्ही रोज घेतला पाहिजे. जगामध्येची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. नाहीतर फेसबुक इंस्टाग्राम हा फक्त एंटरटेनचा विषय आहे. याच्या पलीकडे तुमचं काही होणार नाही. परत तुमचे कामधंदे तुम्हाला जोपासले पाहिजेत. कारण तुमच्या कामधंद्यामधून तुम्हाला जी काय मिळकत येते त्याच्यातून तुमची प्रगती तुमच्या मुलाबाळांचं पुढे जाऊन शिक्षण होणार आहे. आणि शिक्षणाने तुम्हाला चांगल्या नोकऱ्या चांगलं सगळं भेटणार आहे. त्याच्यामुळे मी क्रिकेट खेळता खेळता सगळ्यांना आवर्जून सांगेन का तुम्ही एज्युकेशनवर पण लक्ष दिलं पाहिजे. आणि एज्युकेशनवर लक्ष देत असताना तुमचं सगळं मित्रमंडळी पण जोपासली पाहिजे. आता क्रिकेट असा गेम आहे का तुम्ही क्रिकेटमध्ये जर एकदा आवर्जून काहीतरी बनण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अनेक मित्रमंडळी जमा होणार. अनेक तुम्हाला मानणारी लोक तयार होणार. तुम्ही ऑनलाईन क्रिकेट जसा बंद झाला तसं तर ऑनलाईन क्रिकेटच्या नादाला तुम्ही लागू नका. मैदानावरचे खेळ खेळा. त्याच्यात तुमचे व्यायाम हे अनेक असे प्रकारचे काही ना काही तुम्हाला चांगलं त्याच्यातनं भेटणार आहे. आता आम्ही महायुतीचे 4 उमेदवार घेऊन आलेले आहेत. तुम्ही 4 उमेदवारांना तुमचा आशीर्वाद द्या. तुमचे मित्रमंडळी तुमचं नातं कुठे कुठे असेल त्यांना सांगा. आपण 35 वर्ष अनेकांना संधी दिल्या असतील. त्याच्यात अनेक जण येऊन गेले असतील. आता महायुतीचे प्रभाग 1 मध्ये विजय मामा घरत, महेश दांगडा, मंजुळा ओगे आणि रजनी पाटील हे आमच्या सौभाग्यवती. तर भारतीय जनता पार्टीने एक प्रभागामध्ये सांदीप आणि कोपर वगैरे हा एक कॅन्डिडेट दिला आहे. आपल्या वैतरण्यासाठी आपल्याकडे एक कॅन्डिडेट दिला. चंदनसर गटामध्ये एक कॅन्डिडेट दिला आणि कोपरी साईनाथमध्ये पण एक कॅन्डिडेट दिला. म्हणजे भारतीय जनता पार्टीने सगळ्याचा मान सन्मान देऊन किंवा कोणाला कुठे लांब जायला नको. जर तुम्ही निवडून दिलं तर तुमच्या भागामध्ये तुमच्या फोनवर ते तुमच्या जवळ जाता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचं काम करता आलं पाहिजे. तर आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं सांगण्यात येतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला हा मॅसेज पोचवा आणि महायुतीचे 4चे उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यात आमचं सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण पाटील साहेब. मी धांगडा साहेबांना विनंती करेन पारितोषिक ते द्यायचं आहे. लकीसाठी हे पारितोषिक लावलं होतं कसरालीचे उमेश दादाने अनंत दादा यांच्याकडून ते 400 रुपयाचं पारितोषिक होतं मेडन ओव्हरसाठी. ते या ठिकाणी दिलं जात आहेत. जसा प्रवीण पाटील साहेबांनी उल्लेख किंवा आदरणीय विजय मामाने उल्लेख केला, हाच टेनिस क्रिकेटचा खेळ आता टेनिस क्रिकेटचा खेळ नाही राहिला, तो स्टेडियमपर्यंत गेला आहे. ISPL सारखी स्पर्धा आज आपल्या खेळाडूंना अगदी हिरो लेवलपर्यंत बनवण्यासाठी भाग पडल्या आहेत. म्हणून क्रिकेटचा खेळ अगदी विस्ताराच्या पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव या आपण मंथन सरांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद धनंजय पाटील. अतिशय सुंदर क्रिकेट आपण पाहताय, अनुभवताय. जाणता राजा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतायत फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला चेंडू गेलाय, फिल्डर तिथे आहेत आणि यावेळेला मात्र आपण पाहतो अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. या ठिकाणी आपण पाहताय आपले सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी महत्त्वाचे मोलाचे संदेश देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिलेत. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या राजकीय प्रवासासाठी. विजय घरत मामा यांना देखील आपण पाहत आहात. अगदी मोठ्या मनाचं असं व्यक्तिमत्व. समाजामध्ये मात्र आपण पाहिलं तर सातत्यानं गोरगरिबांसाठी झटणारं असं व्यक्तिमत्व विजय मामा यांना आपण पाहताय. इथे मैदानाच्या आतमध्ये घडामोडी काय घडत आहेत त्या देखील आपण आता जाणून घेणार आहोत. सर्व आयोजक मंडळींना मात्र शुभेच्छा या ठिकाणी मात्र देत असताना आपण पाहताय. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक
थँक्यू सो मच. काय अप्रतिम गोलंदाजी इथे मितेशची पाहायला मिळाली. सुपर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक मितेशने साध्य केली. 7 धावा त्यानं खर्च केल्या जरूर. अठराला 3 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा खार्डी या संघाची योगेश आणि पंकज ही जोडी आता नव्यानं कशा प्रकारे उभारी घेईल. किसन षटकातील पहिला बॉल घेऊन. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाला अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी कमरेच्या वरनं हा बराच वरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. पंचांनी नो बॉलचा इशारा या ठिकाणी जरूर दिला. फ्री हिटचा सिग्नल. पुढील संधी ही फ्री हिटची जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल मैदानी लगत चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एक धाव तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 20. आजचा चौथा दिवस आपण पाहताय आणि उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक विभागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वसई एक गाव एकचे. षटकातील दुसरा बॉल टॉस बॉल होता. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर योग्य प्रकारे कनेक्शन हे झालं नाही, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या मागे गेला. एक रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या जाणता राजा खार्डी या संघाची झालेली आहे 21. चला थोडंसं वेगानं आपल्याला आता खेळावं लागेल कारण की 5 वाजत आलेत आणि आजच्या दिवसात आपल्याला एनी हाऊ टीम पुढे घेऊन जायची आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल किसन पाटीलचा पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी योग्य प्रकारे हाताळलेले आहेत गोलंदाज किसन पाटीलने. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय. 1 रन यावेळेला मात्र अगदी आराम के साथ कंप्लीट केली जाईल. जर पंकजच्या बॅटमधनं षटकार आले तर अभि भगत यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र लावलं गेलंय. पंकज करता हे प्राइज अभि भगत यांच्या वतीने लावलं गेलंय. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. इथे मात्र फटका तर चांगला आहे. फिल्डर तिथे यस इट इज गॉन. अगदी चांगला कॅच टिपलाय. विकेटचं झालंय पतन. नाही ओ 2G नाही ओ 3G लागतोय नेटवर्क 4G. नाही ओ 2G नाही ओ 3G लागतोय नेटवर्क 4G. येडी झाली पोरा खुली झाली पोरा खेळायला लागली पबजी. येडे हुए सारे पागल हुए सारे खेलने लगे हैं पबजी. येडी झाली पोरा खुली झाली पोरा खेळायला लागली पबजी. येडे हुए सारे पागल हुए सारे खेलने लगे हो पबजी. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र पाहायला मिळाला. 4 गडी बाद 22 अशी स्थिती जाणता राजा खार्डी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. शैलेश नव्यानं दाखल झालाय. इथे मात्र अगदी चांगला बॉल चेंडू थोडासा खाली राहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना पाहायला मिळालाय. आजचा चौथा दिवस आपण पाहिलं बी गटाचा आणि अतिशय सुंदर दर्जाचं हे क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 3 षटक कंप्लीट झालेत आणि या 3 षटकानंतर आपण पाहतोय जाणता राजा खार्डी या संघाची धावसंख्या 22 झाल्या. चला चर्चा विचार विनिमय जास्त करू नका. लगेच डावाला सुरुवात करा. आता या सत्रातील आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. आता या अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे सेट केलं जाईल. घरच्या मैदानावरती जाणता राजा खार्डी स्वतः मात्र यजमान आहेत या स्पर्धेचे आणि त्यामुळे त्यांचा निर्धार आजच्या दिवसात डेफिनेटली असेल की आपण पुढे जावं. परंतु क्रिकेटचा खेळ जो चांगला खेळ त्याला डेफिनेटली पुढे जाण्याची ती संधी मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 22 झाली आहे. शंकर पाटील यांच्याकडनं मात्र इथे पारितोषिक लावलं गेलं. या षटकात जर 25 धावा काढल्या तर 2000 रुपयांचं पारितोषिक हे लागू होईल जाणता राजा खार्डी या टीमला. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवर हितेश.
पहिला बॉल इथे मात्र आपण पाहू शकाल नोचा इशारा, ओव्हर स्टेपिंग तिथे पाहायला मिळाली आणि पंचांनी मात्र ते हेरलं. पुढील संधी आता फलंदाजा करता आहे फ्री हिटची. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ती ओव्हर स्टेपिंग झाली. खूपच बाहेर खेळपट्टीच्या बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळाला. पाहूया षटकातील फ्री हिटचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. बोट फिरवली गोलंदाजाने, हिट केलाय फलंदाजाला. शेवटच्या षटकामध्ये असे डॉट चेंडू टाकून चालणार नाही. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मात्र धावा ज्या आहेत त्या जमावणं खूप बंधनकारक असणार आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल कसा हाताळावा त्याचं मात्र उत्तम उदाहरण हितेशने यावेळेला मात्र दाखवलंय. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज हितेश तयार ओव्हर द विकेटनी. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका, ताकद, नजाकत, षटकार, 6 धावा. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. थँक्यू. सन्माननीय आदरणीय श्री सदानंद भगत साहेब यांच्याकडे 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता झालं. अगदी टाळ्या वाजून सदानंद भगत साहेबांचं मंडळ अगदी धन्यवाद करू इच्छिते. इथे मात्र आपण पाहू शकलात हा षटकार इथे पाहायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहता धावसंख्या फलकावरती 29 झालेली आहे. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. षटकार आणि जसा षटकार आला शंकर पाटील यांच्या चेहऱ्यावरती मात्र एक आनंद हा पाहायला मिळाला. धन्यवाद. 25 धावा या षटकात जर कुठल्या गेल्या तर शंकरजी पाटील साहेब यांच्या वतीने 2,000 रुपयांचं पारितोषिक जाणता राजा खार्डी या संघाला दिलं जाईल. 13 तर आतापर्यंत या 3 बॉलमध्ये कुठलेल्या आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन हितेश तयार. आता हितेश मात्र विचार विवंचनेमध्ये पडलेला आहे कारण की 2 बॉलमध्ये 2 उत्तुंग फटके योगेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हितेश. यावेळेला मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, यावेळेला हाईट फॅक्टर पंचांनी पाहिला आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा देखील इथे पाहायला मिळते. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर अतिशय सुंदर क्रिकेटमय वातावरण इथे आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही खार्डी गावामध्ये येता ना तेव्हा याच प्रकारचं हे क्रिकेटमय वातावरण आपल्याला खेळीमेळीचं पाहायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र जबरदस्त पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर. षटकार. नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद तोच माई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा. जाणता राजा चषक ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा हा मान सन्मान हा केला जातो कारण की ही आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव असं मात्र आपलं जे ब्रीद वाक्य आहे आणि त्याचप्रमाणे आपण प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करतो. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे मात्र लॉंग ऑफला फील्ड करतात, फेकी करतात आणि तिथपर्यंत आपण पाहिलं फेकी योग्य झाली आणि रनआउटच्या माध्यमातून देखील हा विकेट जाताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. तिचे थँक्स. महेश दांगडा साहेबांकडनं 5,000 रुपयांचं या ठिकाणी मात्र आर्थिक सहाय्य झाले या स्पर्धेकरिता. खूप खूप धन्यवाद साहेब. आपलं प्रेम, आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम असू द्यात. या इनिंग ब्रेकमध्ये आपण लॉट्स जे आहेत ते टाकणार आहोत तेव्हा विनिंग टीमच्या कॅप्टन यांना देखील मी विनंती करतो की आपण इथे येऊन थांबायचं आहे. माऊली तलावपाडा. यावेळेला मात्र व्हॉट अ शॉट. बाहुबली सिक्सर. षटकार.
भारी प्रकाश कदम डॅशिंग डीजे धन्यवाद. बघा इथे कॉमेंट्री बॉक्स मधनं मात्र आपण पाहू शकला तर ऊर्जा इथे मात्र ऊर्जा दिली होती शंकर पाटील साहेबांनी की जर 25 धावा आल्या तर 2000 रुपये हे त्यांनी पारितोषिक दिलं गेलं होतं आणि ते 2000 रुपयाचं पारितोषिक जाणता खार्डी या संघानं मात्र कमवलंय. काय सुंदर शेवटच्या षटकात ती हाणामारी पाहायला मिळाली. आई जीवदानी कसराळी संघाचे प्रतिनिधी, त्यानंतर माऊली तलावपाडा संघाचे प्रतिनिधी. शब्दाचे पक्के आहेत आदरणीय शंकर पाटील साहेब आणि त्यांनी लगेच 2000 रुपये आमच्यापर्यंत जमा केलेले आहेत. असं व्यक्तिमत्व शंकर पाटील साहेब एक दिलदार असणारं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून म्हटलं की ज्या ज्यावेळी आदरणीय शंकर पाटील साहेब येतात ना त्या त्यावेळी पारितोषिकांचा वर्षा होतं. आता बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बाबा 3 ओव्हरमध्ये रन नाही आहेत, पण सांगितलं होतं की थांबा शेवटच्या षटकामध्ये क्लायमेट बाकी अजून मैदानाच्या आतमध्ये काही ना काही गोष्टी घडणार आणि त्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना धावपलकावरती लागल्यात 49 रन करायच्यात 50. एक गोष्ट ज्यावेळी मॅच सुरुवात झाली त्यावेळीपासून आमचे राजेश आणि अवी हे दोन्ही ऑपरेटरच्या मागेच बसलेले आहेत. आता दोघांची चेअर जर पाहिली तर दोघांची चेअर फिक्स आहे, बरोबर दोघं. आणि आमचे केबी फोटोग्राफी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये एक दर्जेदार फोटो सेशन मात्र सातत्यानं त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा मंच आहे सध्या आपण हा व्यासपीठ पाहत आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ आधी आपण करूयात. कमलाकर पाटील यांच्याकडनं योगेश करता 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालं. चला 2 फलंदाज लगेच या इथे लॉट्स जे आहेत ते टाकले जात आहेत. जाणताराच्या संघातील कुठल्याही खेळाडूनं विकेट हॅट्रिक घेतली तर अमित पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे. मी चिठ्ठ्यांचा ड्रॉ त्या ठिकाणी समोरच करूयात. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ त्या ठिकाणी केला जातोय. जांभूलपाडाचे प्रतिनिधी राज त्या ठिकाणी जायचंय. एक प्रतिनिधी फक्त एक जण या. हा जांभूलपाडाचे प्रतिनिधी जा तिकडे. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. ड्रॉ पाहूयात एक लकी चिठ्ठी कोणाची येणार, रविवारच्या दिवसामध्ये कोण येणार. चिठ्ठी उचललाय आणि त्या संघाचं नाव आहे आई जीवदानी कसराळी. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुढच्या अगदी फेरीमध्ये शेवटचा मॅच खेळण्यासाठी रेडी असणार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. या मॅचचा विजयी संघ खेळ माऊली तलावपाडा या संघाशी. धन्यवाद. इथे आपण पाहिलं तर आई जीवदानी कसाळी या संघाला पुढची चाल मिळाली आहे. म्हणजेच याच्यातील विजेता संघ खेळ तलावपाडा या संघासोबत इथे मात्र आपण पाहतोय दीप गोलंदाजी मार्कवरती हा पाहायला मिळाला आहे. टार्गेटचा विचार आपण केला तर टार्गेट अगदी भक्कम पाहायला मिळाला. 49 बनल्या, 50चं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, किसन पाटील आणि भूषण ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने दीप. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे आहेत, उलट्या दिशेने गेलेत आणि यावेळेला अगदी चांगला कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला देखील हरकत नाहीये. सुपर अप्रतिम वर्क. विकेट डाऊन. डीजेला थांबवतोय कारण ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर काही गोष्टी घडणार आहेत. शैलू होते, शैलेश होते, पहा वरती गेला, जितका वरती गेला अशापेक्षा वरती वाढल्या होत्या. वरती गेला, आला खाली, बाकी 2-3 साथीदार आले, परंतु शैलूने हा कॅच सेलिब्रेशन केला आणि नंतर सांगितलं हो मी कॅच पकडलाय. सुंदररीत्या त्यानं कॅच घेतलाय. आदरणीय कमलाकर पाटील साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं स्वागत आहे. जयचे वडील आहेत आणि ते पाठीमागून येतात. बाबा आता तेही आले, थोडं फास्ट येत आहेत, कदापि बक्षीस येतं की काय असं चर्चा सुरू झालंय. आदरणीय गणेश रामा पाटील साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाची देणगी आल्यात. मंडळाच्या वतीनं आपण त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूयात. म्हणतात सर मैदानाच्या आतमध्ये आता ही पहिली विकेट आल्या आहेत. पहिली विकेट महत्वाची विकेट आल्या आहेत कारण मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आहेत. नवीन बॅटर विकुल मैदानाच्या आतमध्ये आला आहेत, ज्यानं 70 धाबा मागच्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. आता खऱ्या अर्थानं जाणता राजा खर्डी समोर रेस काय, रेस तीच आहे. विकुल मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समोर आहे. नक्कीच पहिल्या बॉलवरती विकेट जरी गेला असला तरी पण मात्र
बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, ती क्षमता ती एबिलिटी त्यांच्याकडे देखील आहे. अजूनही आपण पाहूया तर कशा पद्धतीचं क्रिकेट आता मात्र इथे मात्र आपण पाहू शकाल तर फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे कोणी नाही आहे, आउट ऑफ द पार्क षटकार. जर विकेट हॅट्रिक घेतली तर शंकरजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर कमलाकर पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे जर विकेट हॅट्रिक इथे मात्र साध्य केली गेली. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. धावसंख्या आपण पाहताय फलकावरती 6 आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर तिथे होते, चांगले एफर्ट्स यावेळेला मात्र लास्ट मोमेंटला पाहायला मिळाले. पंचांनी मात्र तिथे आपण पाहू शकला चाचपणी केली आणि ते मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम. तिसऱ्या पंचांची यावेळेला घेतली गेली बाउंड्री चेक यावेळेला मात्र केली जाईल. थँक्यू. धगधग 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 वाढू लागलाय कारण पाहूया हार्टबीट्स वाला मोमेंट आहे. एका बाजूला तर तिथे रनआउट तर झालाय परंतु बाउंड्री चेक केली जात आहे. सध्या वाढल्यात, काही जणांचे आवाज येऊ लागल्यात, काही जण म्हणतात बाबा आउट आहे, काही जण म्हणतात नाही बाबा काहीतरी मिस्टेक झालाय. पाहूया काय घडलंय. अगदी क्लोजली पाहण्याचा प्रयत्न डीबीएनच्या वतीनं. दूध का दूध और पाणी का पाणी, नीट अँड क्लीन टेलिकास्ट, लाईव्ह टेलिकास्ट तिथे पाहण्याचा प्रयत्न मागे होतोय. स्क्रीनवरती मागे पाहिलं जात आहेत. पाहूया पंच जवळून पाहतायत, राकेश राऊत सर जवळून पाहण्याचा प्रयत्न करतायत. डिसिजनची प्रतिक्रिया आहेत, डिसिजन काही वेळामध्ये येणार आहेत. बाकी जण आमच्याकडे नाही पाहत, पंचांकडे पाहतात. बाकी सर्व त्यांना माहित आहे की डिसिजन पंच देणार आहेत. पाहूयात काय घडलंय. धगधग धगधग धगधग. अगदी जिथपर्यंत निर्णय येत नाही तिथपर्यंत मात्र प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. बाउंड्री चेक केली जात आहे कारण की क्रुशियल मुवमेंट आहे. कारण की इथून जर आपण पाहिलं तर डिसिजन काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. फक्त पंचांना पाहू द्यात. या ठिकाणी धनंजय मांगेला आणि प्रवीण आणि पाटील वेलकम. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे. इट्स अ सेफ. त्या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या बाहेर विकुलला परतावं लागेल. डीबीएन लाईव्ह आपण पाहिलं तर आदरणीय धनंजयजी मांगेलांचं आगमन होताना पाहायला मिळतात. सोबतच प्रवीण पाटील बाबूदा यांचंही आगमन होताना पाहायला मिळत आहेत. आपलंही वेलकम, आपलंही स्वागत आहे. या वर्षाचा प्रवास वानखेडे स्टेडियम पासून मागच्या वर्षामध्ये केलेली प्रगती डीबीएनची ही सातत्याने पाहायला मिळालेली आहेत. आणि मंथन सर भरपूर साऱ्या गोष्टी डीबीएननं इन्क्लूड केल्या आहेत, ज्यामध्ये वॅगन व्हील असू द्यात, प्लेअर पोझिशन असू द्यात, मग मागे 360 डिग्रीमध्ये तुम्ही स्ट्रोक ऑफर करतात तो दाखवण्याचा प्रयत्न झाला. लेग बिफोरसाठी मध्ये एक लाईन येई क्रीज ज्यावेळी तुमची बॅट खऱ्या अर्थानं जी स्लाइड होते त्याही गोष्टी डीबीएनच्या वतीने दाखवण्यात आल्या होत्या. भरपूर काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पंचांकडे मात्र आशाभूत नजरेने पाहिलं. अगदी डीबीएन लाईव्ह एक आपण पाहिलं तर क्वालिटी अँड ब्रँडेड हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. बघा क्वालिटीला का महत्त्व दिलं जातं त्याचं कारण जर आपण पाहिलं अगदी लाईव्हच्या माध्यमातून डीबीएनला देखील आपण पाहतोय आणि पंचांना देखील आपण पाहतोय. पंचांचं देखील कौतुक तितकंच करायला हवं. विरल नायर यांना आपण पाहताय, अजित म्हात्रे यांना आपण पाहताय आणि राकेश राऊत यांना आपण पाहताय. आई कोसमाई चषक या स्पर्धेमध्ये या पंचांचा अगदी बोलबाला हा आपल्याला पाहायला मिळालाय कायम स्वरूपात. इथे मात्र फटका तर चांगला मुस्तामिक स्ट्रोक आहे. फिल्डर या वेळेला मात्र आपण पाहतोय फ्रेम मध्ये येतोय आणि यस इट इज टेकन. काय जबरदस्त धारदार गोलंदाजी दीपची या षटकात पाहायला मिळाली आहे. विकेट डाऊन. थँक्यू. जसं दुपारी मंथन सर जेवायला गेलो होतो तिथे काही चर्चा सुरू होती. बाबा मॅच जिंकणार नाही जिंकणार जाणता राजा. काही जणांनी जेवणावरती तर तोंडामध्ये घास त्यांच्या जात पण नव्हता, पण जसा मॅच जिंकला ना डबल जेवण आल्यात. काही जण घरी गेले होते. आता त्याच्यामध्ये नारायण काका पण आहेत, पण ते घरी गेले होते की नाही गेले होते ते नाही माहीत.
विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर डाऊन होताना पाहायला मिळतोय. आणि जितका आता जोरामध्ये बोलावं लागतं त्याचं कारण आहे, टाळ्यांचा गजर इतका येतो ना या मंचावरून, त्याच्यापेक्षाही डबल जोर आपल्याला लावावा लागतो. अगदी त्याचं कारण आहे की हे गावकरी प्रत्येक ग्रामस्थांचं जेव्हा आपल्या गावाची मॅच लागते तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष या 11 खेळाडूंकडे असतं आणि त्याच्याचमुळे तो उत्साह हा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती चेंडू लागून जातोय. आय थिंक विथ द बॅट यावेळेला मात्र आपण पाहतो 1 रन कंप्लीट होते आणि या 1 रनने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती झाली आहे 8. अतिशय सुंदर असं क्रिकेटमय वातावरण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. खाडी गावामध्ये आल्यानंतर ती खाडी प्रीमियर लीग असो किंवा सत्यशाही चषक असो, त्यानंतर येणारा आपण आई कोसमाई चषक ही स्पर्धा असो, सातत्यानं हीच ऊर्जा खार्डीकरांची नेहमी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आपला जाणता राजा चषक जर आपण पाहिलं तर दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं, पण असं अजिबात वाटत नाही आहे की हे दुसरं वर्ष आहे. असं वाटतं की हे आयोजक अगदी परिपक्व आहेत, अगदी सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत. ते मात्र फटका तर खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फिल्डर तिथे आहे आणि यावेळेला मात्र दोन्ही फिल्डर एकमेकांना धडकले आणि झेल यावेळेला मात्र कंप्लीट होऊ नाही शकला. आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय या 2 धावा अगदी आराम के साथ कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 10. म्हणजे अजूनही जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि दीपचे वडील आहेत त्या ठिकाणी, तेही मंचावरती मॅचचा आनंद घेतात. आपल्या जयचे वडील आहेत, तेही मॅचचा आनंद घेतात. पाठीमागे हो, प्रयत्न करण्यात आले होते, कॅचचे प्रयत्न झाले, कारण पाठीमागे जाऊन कॅच घेणं तितकं सोपं नसतं, पण दीपनं प्रयत्न केले होते. जसं म्हटलं की काही जणांचे वडील या मंचावरती आहेत, मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि काही जणांचे भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. त्यामुळे आता संपूर्ण परिवारच या ठिकाणी आलेला आहे, असं चित्र सध्या खार्डीच्या मैदानावरती दिसतंय. अगदी यावेळेला मात्र दीप प्रयत्न करा, परंतु सांभाळून, कारण की मागच्या बाजूला तुम्ही जाऊ शकता. जाताना जर तो तोल जर तुमचा गेला तर दुखापत होऊ शकते. इथे मात्र आपण पाहू शकाल यावेळेला मात्र अगदी वेगवान मारा पाहायला मिळाला. दुखापत थोडीशी जोर तिथे पाहायला मिळते खेळाडूला होताना. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवायचं आहे, कारण की अशा दुखापती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच वेळा पाहिल्यात. किरण पवार याला देखील आपण पाहिलं, अगदी सुप्रीमोमध्ये त्याच्या डोळ्यावरती तो चेंडू लागला होता आणि त्यानंतर किरण कुठेतरी मैदानाच्या बाहेर हा देखील जाताना पाहायला मिळाला. आणि इथे मात्र त्याच प्रकारचा हा फायरी बॉल हा पाहायला मिळाला, अगदी चेहऱ्यावरती फलंदाजाच्या लागताना पाहायला मिळाला. परंतु ती जिद्द, ती ऊर्जा फलंदाजाची आताही पाहायला मिळते की मी झटणार, मी खेळणार, मी माझे 100% देणार माझ्या संघासाठी. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11 धावा. 50चं टार्गेट समोर आहे. ती जिद्द, ती ऊर्जा ही आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. त्याचबरोबर खार्डी संघ जर आपण पाहिलं घरच्या मैदानावरती खेळतोय, त्यांचं देखील लक्ष आहे की आम्हाला विजय संपादित करायचा आहे. त्याचबरोबर जांभूळपाडा या संघाचं देखील लक्ष आहे की आम्हाला विजयावरती अग्रेसर व्हायचं आहे. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडूला खेळलेला आहे, खराब क्षेत्ररक्षण, 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, आणि बघा या अशा मिस्टेक तुम्ही कराल तर फलंदाज मात्र तयारीमध्ये असतात सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्याकरिता. आणि तेच यावेळेला मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झाली आहे 13. दालू पाटील होते त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी. 14 बॉलचा खेळ बाकी आहेत, 37 धावेची अजून गरज आहे. पुढील बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, त्यानंतर टॉस होताना हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. शंकर पाटील आणि कमळाकर पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक करता 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. ऊर्जा दिली जाते जाणता राजा खार्डीच्या गोलंदाजांना. धावसंख्या अजून आपण पाहतोय 13. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने अनिकेत. अगदी चांगला बॉल, बोट फिरवली, आउट स्विंगिंग डिलिव्हरी ते पाहायला मिळाली, विकेट किपरच्या हातात गेलाय. आणि या डॉटने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झाले 13. थँक्यू मदन सर. 12 चेंडूमध्ये 37ची गरज आहे.
जी मिस्टेक जांभूलपणाने केलंय ती कदापि जाणता राजा करण्याचा न विचार करणार, कारण शेवटी तिथे 27 धावा त्या शेवटच्या ओव्हरला आल्या होत्या. आठवत असेल मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरणारं ते षटक होतं, त्यामुळे चर्चा त्या गोष्टीची होईल. इथे मात्र पहिलाच बॉल या ओव्हरचा फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. क्लास षटकार. धन्यवाद. आणि त्याच धावा यावेळेला मात्र मिळवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून जरूर होतोय. हा षटकार आला, षटकाराच्या साहाय्याने 19 रन फलकावरती झालेत. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय. अगेन्स्ट टर्न चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 रन कंप्लीट झाले. या 1 रनने आपण पाहताय धाव संख्या आता झाली फलकावरती 20. 10 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 30 धावेची अजूनही गरज आहे. रंगलेला मॅच सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पुढील बॉल, ओहो बोटांमधली जादू, थोडं बोट फिरवली या बॉलवरती. स्लोवर बन. क्रिकेटचा खेळ जसा खेळ आहे, 6 बॉल वेगवेगळे हाताळण्याची म्हणतात सर आपल्यामध्ये कला असेल ना तर प्रामुख्याने तुम्ही गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकतायत आणि ते दाखवलं जातं सध्या. नक्की क्रिकेट म्हणजे फक्त चौकार आणि षटकार नाहीये. क्रिकेट म्हणजे तुम्हाला पायाभूत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. सिंगल डबल हे देखील यायलाच हवेत. इथे पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बघा फक्त भिरकावून चालणार नाही, हे मात्र गोलंदाजाने रीड केलंय. फलंदाजाला तुम्ही कशा प्रकारे रीड करता, त्यानंतर गोलंदाजी कशा पद्धतीने करतात, आणि तेच यावेळेला मात्र हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर आपण पाहिलं हार्दिकने स्ट्रॉंग कमबॅक करणारा मेसेज इथे मात्र जरूर दिला. 1 धाव त्याच्यानंतर दिली आणि त्यानंतर सलग निर्धाव 2 हे चेंडू पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू 8 आहेत आणि 8 मध्ये 30 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम, क्लास क्लास. तो दर्जात्मक खेळ, ती दर्जात्मक गोलंदाजी हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुम्ही सुरुवात षटकाराने केली, सिंगल आली, डॉट 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 डॉट. तुम्हाला इथे मैदानाच्या मध्ये नाही खेळायचे होते. काही गोष्टी मैदानाच्या मध्ये विचार करायचे असतात. येणारे बॉल मैदानावरती 7 बॉलमध्ये 30 धावेची गरज. शेवटचा बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल, नाही सोडलाय झेल. परंतु दुसऱ्या बाजूला विकेट आला रनआउटच्या माध्यमातून. आता या मॅचचं समीकरण बदललंय. 6 बॉल 29 ची गरज आहे. जी चुकी जांभूलपणाने केल्यात ती चुकी कदापि जाणता राजा खार्डी संघ या शेवटच्या षटकामध्ये न करण्याचा विचार हा मैदानाच्या मध्ये करेल. एक संगीत घेऊया आणि येऊयात 6-29. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील, आयोजक तेज भोईर, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे. धन्यवाद. इथे जर आपण आता पाहिलं तर अगदी या सामन्याला पूर्णतः कलाटणी ही पाहायला मिळाली. त्याचं कारण आपण पाहिलं तर जी इकॉनॉमिकल गोलंदाजी खाडी टीमची पाहायला मिळाली. दीपने मात्र सुरुवात केली, 8 धावा दिल्या. एक पारितोषिकात असंही आलंय, जांभूलपणाने 6 मध्ये 29 केल्या तर शंकर पाटील साहेबांकडून 1000. दोघांनाही संधी आहे. आधी टीम त्यानं खऱ्या अर्थानं खार्डीसाठी लावलंय, आता जांभूलपणालाही संधी आहे. 6 बॉल मध्ये 29 धावेची गरज आहे. शेवटचा षटक त्यासाठी गोलंदाज पंकजचा पहिलाच बॉल, फटका फसलाय हवेमध्ये, झेल झेल झेल, घेतलाय झेल, संपलाय खेळ. बॅटर मैदानाच्या बाहेर, आउट. थँक्यू. आज काही जण कामावरती गेले, काही जण कामावर नाही गेले, कामावरून घरी आले, पण काय मॅच मुलाचा मॅच पाहायचा आहे. जयच्या वडिलांनी 2 दिवस सुट्टी मारली आणि त्यांनी सांगितलं पण आहे नाही मॅच पाहायची आहे, जाणता राजा चषक्याची मॅच पाहायची आहेत. जसा उल्लेख केला की आम्ही जयचे वडील पण मंचावरती आहेत, तिथे दुसऱ्या बाजूनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दीपचे वडीलही आहेत. गोलंदाज तयार आहेत. 5-29. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाहीत. फक्त 1 धाव, 4 मध्ये 28 ची गरज. या मॅचच्या विजयाच्या जवळपास आलाय जाणता राजा खार्डी. इथे आपण पाहिलं तर पारितोषिक प्रचंड लावली जात आहेत. पंकजसाठी सुधाकर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये हॅट्रिकसाठी, त्यांनी 3 डॉट टाकले तरी देखील 1000 रुपये त्याला मिळतील. त्याचबरोबर अभि भगत यांच्याकडनं 500 रुपये,
विकेटसाठी मात्र तिथे लावले गेलेत. महेश पाटील यांच्याकडनं 1000 विकेट हॅट्रिकसाठी हे लावले गेले. ती प्रचंड पारितोषिक गोलंदाज आपण पाहताय पंकज करता लावली गेलेत. आदरणीय रमेश पाटील साहेब जाणता राजा संघाचा मॅच जवळून पाहतात. आदरणीय सचिन भोईर साहेबांना पाहतायत. संतोष माली साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश पाटील साहेब सध्या त्या मॅचचा आनंद घेत आहेत. हे सर्व मान्यवर एन्जॉय करतायत. जाणता राजा खर्डी संघाचा हा मॅच जवळून पाहतायत. आता अवीच्या चेहऱ्यावर स्माईल आलाय, राजाच्या चेहऱ्यावरती स्माईल आलाय, कारण कधीपासून त्यांनी डिबेंच आमच्या बरोबर स्क्रीन सोडली नाहीत, पाठीमागे बसूनच होते. पण सर षटकातील 5वा बॉल, यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि येस इट इज टेकन. विकेटचं झालंय इथे पतन. शैलेश कीनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा, आयोजक शैलेश कीनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावा. काय अतिशय सुंदर गोलंदाजी जाणता राजा खार्डी या संघाची पाहायला मिळाली. इथे मात्र आपण पाहतोय तर या षटकारानं शेवट गोड जो आहे तो केला जातोय आणि इथे मात्र सर्वांची मनं जिंकली जाणता राजा खार्डी या संघाने. म्हणजेच इथे मात्र